In last lecture, we studied the stone mulching. लेक्चर नंबर 25 मध्ये आपण स्टोन मल्चिंग, ऑर्गॅनिक मल्चिंग आणि ॲडव्हांटेजेस ऑफ ऑर्गॅनिक मल्चेस याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. नाऊ टुडे वी आर गोइंग टू लर्न लेक्चर नंबर 26 इफेक्ट ऑफ मल्चेस. आज आपण पाहणार आहोत इफेक्ट्स ऑफ मल्चेस. ड्यू टू द व्हेरियस ॲडव्हांटेजेस ऑफ मल्चेस. मल्चेसचे आपण वेगवेगळे ॲडव्हांटेजेस पाहिले, व्हेरियस ॲडव्हांटेजेस पाहिले. त्यामध्ये बघूयात आपण लाईक कंट्रोल ऑफ रेनड्रॉप इरोजन. रेनड्रॉप इरोजन कंट्रोल करणं असेल किंवा इन्क्रीज इन इन्फिल्ट्रेशन, पर्क्युलेशन, टेम्परेचर अँड रन ऑफ कंट्रोल बोथ. याच्यामध्ये आपण काय काय बघितलं ॲडव्हांटेजेसमध्ये इन जनरली पाहूयात. कंट्रोल ऑफ रेनड्रॉप इरोजन. रेनड्रॉप इरोजन कंट्रोल केलं. इन्क्रीज इन द इन्फिल्ट्रेशन. इन्फिल्ट्रेशन वाढवलं. पर्क्युलेशन सुद्धा वाढलेलं आहे. टेम्परेचर कंट्रोल असेल किंवा रन ऑफ कंट्रोल असेल, या दोन्ही गोष्टी टेम्परेचर अँड रन ऑफ सुद्धा कंट्रोल करतो. हे मल्चेसचे ॲडव्हांटेजेस आपण बघितले. द इफेक्टिव्हनेस ऑफ मल्चेस आर रेकॉर्डेड बाय द व्हेरियस सायंटिस्ट. वेगवेगळ्या सायंटिस्टनं इफेक्टिव्हनेस ऑफ द मल्चेस हा रेकॉर्ड केलेला आहे. त्यामधला लाल या नावाचा सायंटिस्ट, लाल 1977, लाल 1977, लाल या सायंटिस्टने 1977 साली काय केलं बघूयात. 1977 साली रिव्हील that effect of mulches on soil loss and runoff in uncropped land at 4 slopes. 4 स्लोप्सला रिलेशन त्यांनी सांगितलेलं आहे. कशामधलं तर सॉइल लॉस आणि रन ऑफ मधलं, म्हणजे किती स्लोपला किती लागणार आहे या पद्धतीमध्ये सॉइल लॉस अँड रन ऑफ. परंतु कशामधलं तर इन अनक्रॉप्ड लँड, म्हणजे ज्या जमिनीमध्ये पिकं नाहीत अशा जमिनीमधलं 4 स्लोप्समध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पहिला टेबल आहे मल्च रेट. तो दिला आहे टन पर हेक्टरमध्ये. रन ऑफ पर्सेंटेज आणि सॉइल लॉस टन पर हेक्टरमध्ये. बघा आता याच्यामध्ये मल्च रेट सुरुवातीला वापरलेला आहे 0, म्हणजे मल्च रेट काहीच नसताना रन ऑफ होणार आहे 50%. किती पर्सेंट? 50%. आणि सॉइल लॉस होणार आहे 4.83 टन पर हेक्टर. जर तुम्ही मल्च रेट हा 2 टन पर हेक्टर जर वापरला तर रन ऑफ होणार आहे 19.7%. बघा रन ऑफ पर्सेंटेज मध्ये दिलेला आहे. 2 मल्च रेट जर वापरला तर रन ऑफ होणार आहे 19.7% आणि सॉइल लॉस होणार आहे 2.48 टन पर हेक्टर. मल्च रेट जर तुम्ही 4 टन पर हेक्टर जर वापरला तर रन ऑफ पर्सेंटेज येणार आहे 8% आणि सॉइल लॉस येणार आहे 0.52 टन पर हेक्टर. म्हणजे मल्च रेट वाढवल्यानंतर रन ऑफ सुद्धा कमी होणार आहे, सॉइल लॉस सुद्धा कमी होणार आहे. हे इथं क्लिअर होतं. मल्च रेट जर वाढवला तर रन ऑफ पर्सेंटेज सुद्धा कमी होणार आहे आणि सॉइल लॉस सुद्धा कमी होणार आहे. जनरल रिलेशनशिप बिटवीन सॉइल लॉस अँड मल्च रेट अँड रन ऑफ डेव्हलप्ड बाय लाल in 1977. लाल या सायंटिस्टनं सॉइल लॉस आणि मल्च रेट आणि रन ऑफ मधलं एक रिलेशन दिलेलं आहे 1977 साली. ते रिलेशन असं आहे, सॉइल लॉस इज इक्वल टू CM रेस टू मायनस K. सॉइल लॉस इज इक्वल टू CM रेस टू मायनस K, where C and K are constant.
याच्यामध्ये सी आणि के हे कॉन्स्टंट असणार आहे. द व्हॅल्यू ऑफ के रेंजेस फ्रॉम 0.06 टू 0.30. के ची व्हॅल्यू जी आहे ती के ची व्हॅल्यू 0.06 ते 0.30 असणार आहे. ऑफ सॉइल ऑफ इब्दान नायजेरिया अँड एम इज द मल्चिंग रेट. एम काय असणार यामध्ये मल्चिंग रेट असणार आहे. सी आणि के कॉन्स्टंट असणार आहे आणि 0.06 ते 0.30 ही जी सॉइल आहे ती इब्दान किंवा नायजेरियामधल्या सॉइलवरती ते रीडिंग घेतलेलं आहे. इक्वेशन इम्प्लाइज runoff and soil loss decreases exponentially with increase in application of mulch rate. इक्वेशन मध्ये काय सांगितलं जातं तर runoff and soil loss हा डिक्रीजेस होतो एक्सपोनेन्शियली म्हणजे कमी होणार आहे. परंतु कधी कमी होणार आहे when we increase in application of mulch rate. mulch rate application जर वाढवलं तर runoff and सॉइल लॉस सुद्धा कमी होणार आहे. ॲज पर वुडबर्न 1942. वुडबर्न ह्या सायंटिस्टने काय सांगितले द स्ट्रॉ मल्च द रेट ऑफ 0.5 kg per meter square. तर स्ट्रॉ मल्च 0.5 kg per meter square जर वापरलं तर हे सफिशियंट असणार आहे. सफिशियंट टू कंट्रोल runoff and soil loss. runoff and soil loss कंट्रोल करण्यासाठी हे सफिशियंट असणार आहे. त्यानंतर पुढचे सायंटिस्ट बघूया. फॉस्टर जॉन्सन अँड मोर्डन ब्युअर 1982. 1982 साली कोणकोणते सायंटिस्ट आहेत? फॉस्टर जॉन्सन अँड मोर्डन ब्युअर 1982 म्हणजे 1982 साली derived the relation for maize straw mulch. maize straw mulch म्हणजे जे मका पीक आहे त्याचं जे काही मल्च म्हणून वापरणार आहोत स्ट्रॉ मल्च. मेज स्ट्रॉ मल्च साठी त्याने रिलेशन दिलेलं आहे. NM इज इक्वल टू 0.071 M रेस टू 1.12 हे दिले इंटर रील इरोजन साठी. बघा ते रिलेशन असं लिहिलं N is equal to 0.071 M raised to 1.12. अजून एक रिलेशन दिलेला आहे. M is equal to 0.105 M raised to 0.54 असं रिलेशन दिलेलं आहे. पहिलं रिलेशन आहे इंटर रील इरोजन साठी आणि दुसरं आहे रील इरोजन साठी. ह्याच्यामध्ये NM म्हणजेच काय तर व्हॅल्यू ऑफ N फॉर मल्च म्हणजे मल्चची व्हॅल्यू किती आहे ती NM मध्ये दाखवलेली आहे. आणि कॅपिटल M नाही तर कॅपिटल M म्हणजेच मल्चिंग रेट आणि तो असणार आहे kg पर मीटर स्क्वेअर मध्ये. kg पर मीटर स्क्वेअर मध्ये तो असणार आहे. दिस इक्वेशन आर ऍप्लिकेबल फॉर व्हीट सोयाबीन सॉर्गम रेसिड्यूज अँड अदर मल्च मटेरियल. हे इक्वेशन ऍप्लिकेबल असणार आहे व्हीट सोयाबीन आणि सॉर्गम या पिकांचे जे काही मल्च म्हणून वापरणार आहोत त्यासाठी. त्यानंतर व्हर्टिकल मल्चिंग आपण बघूया. आता इफेक्ट ऑफ मल्चेस हे बघितलं त्याच्यामध्ये सॉइल लॉस इज इक्वल टू CM रेस टू मायनस K आणि हे दोन फॉर्म्युले जे रिलेशन आहे ते बघितलं आहे. हे रिलेशन या नोट्समध्ये थोडंफार चुकलेलं जर असेल तर दुसऱ्या तरीके जे आपण बुक वापरतो आहे आपण डॉक्टर MS माने सरांचं त्यामध्ये पण हे फॉर्म्युले आहे तरी ते नेट सर्च करून जर काही करेक्शन असलं तर करून घ्या. परंतु शक्यतो नोट्समध्ये पण दिलेलं आहे परंतु करेक्शन असलं तर बघितलेलं चांगलं. सॉइल लॉस आणि हे दोन रिलेशन अजून एकदा
चेक करून घेणे. ह्या दुसऱ्या रेफरन्स जे आपण वापरतो त्यामध्ये पण ते नाही, परंतु शक्यतो आपल्याला परीक्षेसाठी नोट्सच जास्त रेफर करा, कारण नोट्समध्ये भरपूर गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, पण त्या पुस्तकामध्ये एवढ्या नाही. नोट्समध्ये जे काही चुकलेलं आहे थोडंफार त्या पुस्तकामध्ये दुरुस्त आहे, परंतु हा फॉर्म्युला पुस्तकामध्ये देखील नाही. हे बघितलं आपण इफेक्ट ऑफ मल्चेस, सॉइल लॉस CM⁻⁰ आणि हे दोन रिलेशन आणि ते सायंटिस्ट आणि मल्च रेट, रन ऑफ आणि सॉइल लॉसचा एक टेबल आपण इथपर्यंत बघितलं. त्यानंतर पुढचं बुक आहे व्हर्टिकल मल्चिंग. मल्चिंग प्रिपेअर्ड बाय deep chiseling and subsoiling are felt for reduction in runoff and soil erosion because tillage marks do not open continuously for rapid infiltration. मल्चिंग जर तुम्ही डीप चिजलिंग किंवा सबसॉइलिंग केलं, म्हणजे खालच्या थरातल्या मातीने जर केलं तर हे फेल झालेलं आहे, म्हणजे ते काम करत नाही. कशासाठी? रिडक्शन इन रनऑफ रिडक्शन होणार नाही, त्याचबरोबर सॉइल इरोजन सुद्धा रिडक्शन होणार नाही. का होणार नाही? तर टिलेज मार्क्स डू नॉट ओपन कंटिन्युअसली फॉर रॅपिड इन्फिल्ट्रेशन. जे काही टिलेज करताना मार्किंग होणार आहे ते मार्किंग कंटिन्युअसली ओपन होणार नाही, त्यामुळे रॅपिड इन्फिल्ट्रेशन होणार नाही. हेन्स न्यू प्रॅक्टिस ऑफ मल्चिंग इज इंट्रोड्यूस्ड बाय स्पेन अँड न्यूकेन इन 1956. त्यामुळं स्पेन आणि न्यूकेन या सायंटिस्टनं 1956 साली एक नवीन मेथड दिली. त्या मेथडला म्हणायचं व्हर्टिकल मल्चिंग. इट रिड्यूस द रन ऑफ ड्यू टू रॅपिड इन्फिल्ट्रेशन. ही मेथड काय करणार आहे? रॅपिड इन्फिल्ट्रेशन झाल्यामुळं रन ऑफ कमी करणार आहे फॉर लॉंगर ड्युरेशन, जास्त कालावधीसाठी. फॉर इफेक्टिव्हनेस ऑफ इन्फिल्ट्रेशन फॉर अ लॉंगर ड्युरेशन, stuffed plant residues are inserted vertically into subsoil. जे काय stuffed plant residues आहेत ते vertically subsoil मध्ये इन्सर्ट करायचे. कशासाठी? टू कीप स्लॉट ओपन फॉर लॉंगर ड्युरेशन. लॉंगर ड्युरेशन साठी तो स्लॉट ओपन राहावा यासाठी. दिस कन्सेप्ट ऑफ व्हर्टिकल मल्चिंग वॉज डेव्हलप्ड इन इंडिया. आणि ही मेथड डेव्हलप झालेली आहे इंडियामध्ये. ही मेथड डेव्हलप झालेली आहे इंडियामध्ये, म्हणजे आपल्या भारत देशामध्ये. दिस टेक्नॉलॉजी इज मोर इफेक्टिव्ह फॉर रिमूव्हिंग द एक्सेस वॉटर फ्रॉम द ग्राउंड सरफेस. ही मेथड किंवा ही टेक्नॉलॉजी मोर इफेक्टिव्ह म्हणजे अधिक परिणामकारक आहे. कशासाठी? फॉर रिमूव्हिंग द एक्सेस वॉटर, जास्त झालेलं पाणी काढून टाकण्यासाठी. कुठनं जास्त झालेलं पाणी? फ्रॉम ग्राउंड सरफेस मधनं. दिस प्रॅक्टिस इज ऑल्सो युजफुल फॉर ड्रेनेज पर्पज इन लो लाईन एरिया. ड्रेनेज पर्पज साठी सुद्धा ही व्हर्टिकल मल्चिंग प्रॅक्टिस वापरली जाते. म्हणजे निचरा पाणी जिथं अवलंब करायचा आहे तिथं ही मेथड सुटेबल आहे. त्यानंतर व्हर्टिकल मल्चिंग मध्ये आपण जे बघितलं, हे मेथड कोणी केली, कशासाठी केली किंवा ड्रेनेजसाठी वापरली जाते, इथपर्यंत आपण बघितलं व्हर्टिकल मल्चिंग मध्ये. त्यानंतर पुढचा पार्ट आहे या सिलेबस मधला किंवा या टॉपिक मधला मिनिमम टिलेज. मिनिमम टिलेज म्हणजे कमी मशागत किंवा शून्य मशागत. मशागत कमी करायची. कशासाठी कमी करायची बघा, तर दिस प्रॅक्टिस ऑफ कल्टिवेशन वेअर मिनिमम टिलेज ऑपरेशन are followed so as to reduce the soil moisture. Soil moisture किंवा जमिनीमधला ओलावा कमी न होऊ देण्यासाठी मिनिमम टिलेज करायचा. Reduce the soil moisture loss from the layer of soil. Reduce the soil moisture loss from top layer of soil. सॉइलचा जो काय टॉप लेयर आहे त्यामधनं सॉइल मॉइश्चर लॉस हा कमी करायचा आहे. त्यानंतर इन दिस मेथड विथ मिनिमम डिस्टर्बन्स इज प्रोव्हाइडेड. यामध्ये मिनिमम डिस्टर्बन्स जे आहे
ते प्रोव्हाइड करायचे, म्हणजे मिनिमम डिस्टन्समध्ये माती डिस्टर्ब करायची नाही, कमीत कमी मशागत करायची आहे. मिनिमम डिस्टर्बन्स इज प्रोव्हाइडेड टू प्रिपेअर्ड सॉइल सीड बेड. टू रिड्यूस द नंबर ऑफ ऑपरेशन प्लांटिंग इज कॅरीड आउट डायरेक्टली आफ्टर प्लॉविंग. या ठिकाणी रिड्यूस द नंबर ऑफ ऑपरेशन रिड्यूस करायचे असतील तर काय करायचं? टू रिड्यूस द नंबर ऑफ ऑपरेशन्स प्लांटिंग इज कॅरीड आउट डायरेक्टली आफ्टर प्लॉविंग. नांगरणीनंतर डायरेक्ट प्लांटिंग किंवा लागण करून घ्यायची. त्यानंतर वीड इज कंट्रोल्ड बाय युजिंग केमिकल ऑर विडीसाइड्स. जे काही वीड्स आहेत किंवा तण उगवलेलं आहे ते तण कशाला कमी करायचं? तर केमिकल्स किंवा विडीसाइड म्हणजे जे काही रासायनिक गोष्टी आहेत किंवा तणनाशक जे आपण म्हणतोय त्यानं वीड म्हणजे तण कंट्रोल करायचं. इट रिड्युसेस द टिलेज कॉस्ट सॉइल इरोजन. या ठिकाणी काय रिड्यूस केलं जातं? तर जे काही टिलेज कॉस्ट म्हणजे मशागतीचं काम सुद्धा कमी केलं जातं, त्याचबरोबर त्याला काही खर्च येणार आहे तो सुद्धा खर्च कमी केला जातो. मिनिमम टिलेज म्हणजे काय? ज्यावेळेस पाण्याचा तुटवडा आहे आपल्याकडे तर आपण रान पेरत असताना सुरुवातीला जे आपण पाळी टाकतो, गव्हाची पाळी टाकतो, ती पाळी टाकायची नाही, डायरेक्ट पेरणी करणं. त्यानंतर जे आपण रासनी म्हणतो ती करणं. म्हणजे कशासाठी? तर डबल जर पळवलं तर ते सॉइल एक्सपोज होऊन त्यामधला ओलावा निघून जाणार, हे टाळण्यासाठी मिनिमम टिलेज केलं जातं. यामध्ये काय केलं जातं? तर रिड्यूस द सॉइल मॉइश्चर लॉस फ्रॉम टॉप लेअर ऑफ द सॉइल. लेअर जो आहे सॉइलचा टॉप लेअर म्हणजे वरचा थर त्यामधला सॉइल मॉइश्चर जे आहे त्यांचा लॉस होऊ द्यायचा नाही किंवा ते पाणी निघून जाऊ द्यायचं नाही. अशी मेथड म्हणजेच मिनिमम टिलेज. त्यानंतर याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह जर आपण बघितले मिनिमम टिलेजचे, द फिजिबिलिटी अँड सक्सेस ऑफ मिनिमम टिलेज प्रॅक्टिसेस डिपेंड अपॉन द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह. फिजिबिलिटी आणि सक्सेस म्हणजे यश कधी मिळेल ते फॉलोइंग ऑब्जेक्टिव्हवरून आपण हे करू शकतो. पहिला आहे टू प्रोव्हाइड ए प्रॉपर एन्व्हायरमेंट फॉर सीड जर्मिनेशन. सीड जर्मिनेशनसाठी प्रॉपर एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करायचं, त्याचबरोबर जर्मिनेटेड सीडलिंगसाठी सुद्धा. दिस प्रॅक्टिस किंवा दिस इज अचीव्ड बाय परफॉर्मिंग टिलेज ॲक्टिव्हिटीज अराउंड द सीड ऑर ॲडजस्टन टू द रो एरियाज. ही प्रॅक्टिस कुठं परफॉर्म करायची? तर ॲक्टिव्हिटीज अराउंड द सीड्सच्या कडेने किंवा ॲडजस्टंट टू द रो एरियाज. ज्या काही ओळी आहेत त्या ओळींच्या मध्ये किंवा ॲडजस्टंट टू द रो एरियाज. त्यानंतर सेकंड ऑब्जेक्टिव्ह टू इन्क्रीज द इन्फिल्ट्रेशन रेट. जर इन्फिल्ट्रेशन रेट वाढवायचा असेल कशाचा? ऑफ द सॉइल, देअर बाय कंट्रोल सॉइल इरोजन अँड डिस्करेज द वीड ग्रोथ. सॉइल इरोजन कंट्रोल करा, त्याचबरोबर वीड ग्रोथ सुद्धा डिस्करेज करा किंवा कमी करा. त्यानंतर पुढचा टिलेजचा प्रकार आपण बघूया, कन्व्हेन्शनल टिलेज. कन्व्हेन्शनल टिलेज ऑपरेशन हॅव बीन फाउंड सुटेबल. हे सुटेबल आहे किंवा योग्य आहे, परंतु कुठं? फॉर वाईड रेंज ऑफ द सॉइल. वेगवेगळ्या सॉइल्स, वेगवेगळ्या ज्या काही सॉइल्स आहेत किंवा सॉइलच्या प्रकारामध्ये, मातीच्या प्रकारामध्ये हे सुटेबल आहे. मातीचे काय जे काही वेगवेगळे प्रकार आहेत किंवा सॉइलचे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये हे सुटेबल आहे इरोजन कंट्रोल करण्यासाठी. जनरली कन्व्हेन्शनल टिलेज ऑपरेशन इन्क्लूड्स, याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होते बघा? प्लॉइंग म्हणजे नांगरणी, सेकंडरी कल्टिवेशन विथ वन ऑर मोर डिस्क हॅरोइंग. एक किंवा जास्त डिस्क हॅरोइंग म्हणजे जे आपण पुळवणी म्हणतो ते. त्याचबरोबर अँड प्लॅन्टिंग ऑपरेशन जे आहे प्लॅन्टिंग ऑपरेशन ते सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतं. यामध्ये काय केलं जातं बघा? तर रफ प्लॉट्स म्हणजे जे काही ढिकळं आहे ती घेतली जातात. किती आहे? तर 120 ते 160 मिलीमीटर हाईटचे. ते काय केलं जातं? आर प्रोड्यूस्ड इन द सॉइल नॉट प्लाउड ॲट ॲप्रोप्रिएट मॉइश्चर कंटेंट. ॲप्रोप्रिएट मॉइश्चर कंडिशनला जर प्लॉविंग नाही झालं तर 120 ते 160
मिलीमीटरचे जे काही क्लॉड्स आहेत ते प्रोड्यूस म्हणजे तयार होतात. whereas during secondary cultivation their height reduce होते, their height will be reduced. कुठपर्यंत रिड्यूस होणार आहे? अप टू द 30 to 60 मिलीमीटर हाईट. बघा सुरुवातीला होतं 120 ते 160 मिलीमीटर, त्यानंतर सेकंडरी मध्ये ते झालं 30 ते 60 मिलीमीटर हाईट तयार झालेली आहे. विच प्रोड्युसेस द फेवरेबल सिच्युएशन टू कंट्रोल विंड इरोजन. आणि अशी जी काय हाईट आहे 30 ते 60 मिलीमीटर पर्यंत आलेली, त्यामुळे विंड इरोजन कंट्रोल होणार आहे. ऑल्सो रिड्यूस द रेनड्रॉप इरोजन. त्याचबरोबर रेनड्रॉप इरोजन सुद्धा यामुळे कंट्रोल होणार आहे. द सॉइल लॉस ड्यू टू वॉटर इरोजन डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन सरफेस रफनेस. सॉइल लॉस ड्यू टू वॉटर इरोजन. वॉटर इरोजन जो काही सॉइल लॉस होणार आहे तो डिक्रीज होणार आहे. कसा डिक्रीज होणार आहे? विथ इन्क्रीज इन सरफेस रफनेस. सरफेस रफनेस मध्ये इन्क्रीजेस झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे. त्यानंतर पुढे एक रिलेशन दिलेलं आहे. द रिलेशनशिप इज डेव्हलप्ड बाय कोगो, मोल्डनहॉवर अँड फॉस्टर इन 1940. सॉरी, द रिलेशनशिप इज डेव्हलप्ड बाय कोगो, मोल्डनहॉवर अँड फॉस्टर इन 1984. 1984 साली त्यांनी रिलेशन दिलेलं आहे. कोणकोणते सायंटिस्ट आहेत त्यामध्ये? तर कोगो, मोल्डनहॉवर अँड फॉस्टर. काय रिलेशन दिलेलं आहे? SL इज इक्वल टू AC minus 0.5 R. SL is equal to SL is equal to AC minus 0.5 R असं रिलेशन दिलेलं आहे. यामध्ये AC कशासाठी स्टँड आहे ते दिलेलं नाही, परंतु SL म्हणजे काय? सॉइल लॉस ड्यू टू वॉटर इरोजन, आणि R म्हणजे सरफेस रफनेस कोएफिशिएंट ड्यू टू टिलेज प्रॅक्टिस. SL is equal to AC minus 0.5 R असं रिलेशन त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर SL म्हणजे काय? सॉइल लॉस ड्यू टू वॉटर इरोजन. R म्हणजे सरफेस रफनेस कोएफिशिएंट ड्यू टू टिलेज प्रॅक्टिस. त्यानंतर लिस्टिंग. बघा याच्यामध्ये लिस्टिंग एक नवीन पुढची कन्सेप्ट आलेली आहे. लिस्टिंगचे दोन प्रकार आहेत. पहिल्यांदा आहे हार्ड ग्राउंड, दुसऱ्याला लूज ग्राउंड. बघा यामध्ये लिस्टिंगचा दोन प्रकार आहेत. लिस्टिंगचे दोन प्रकार. पहिल्यांदा आहे हार्ड ग्राउंड लिस्टिंग आणि दोन नंबर आहे लूज ग्राउंड लिस्टिंग. यामध्ये लिस्टिंग बद्दलची माहिती आपण घेऊया. लिस्टिंग मध्ये काय म्हणताय तर इट इज अ टिलेज टेक्निक. हे टिलेज टेक्निक आहे. कशासाठी यूज केलेले आहे तर यूज्ड फॉर कंट्रोलिंग द सॉइल इरोजन. काय म्हणतो आपण? लिस्टिंग. म्हणजे दोन प्रकार इकडे हार्ड ग्राउंड लिस्टिंग आणि दोन नंबर लूज ग्राउंड लिस्टिंग. बघा हार्ड ग्राउंड लिस्टिंग आणि लूज ग्राउंड लिस्टिंग. लिस्टिंग काय आहे तर टिलेज टेक्निक. कशासाठी यूज केलेली आहे? कंट्रोलिंग द सॉइल इरोजन. इट इज अडॅप्टेड इन लो रेनफॉल झोन्स. ज्या ठिकाणी कमी पर्जन्यमान आहे अशा भागामध्ये ही वापरला जातो. परंतु कसं? इट इज अडॅप्टेड इन लो रेनफॉल झोन वेअर लार्ज अमाउंट ऑफ रेनफॉल इज रिसिव्ड इन शॉर्ट ड्युरेशन विथ इंटेन्स स्टॉर्म्स. बघा यामध्ये वेगवेगळी कंडिशन दिलेली आहे. सुरुवातीपासून समजावून सांगतो मी.
ही टिलेज टेक्निक आहे. कशासाठी वापरलेली आहे? युज्ड फॉर कंट्रोलिंग द सॉइल इरोजन, अडॉप्टेड इन लो रेनफॉल झोन्स. लो रेनफॉल झोन मध्ये वापरली जाते, म्हणजे कमी पर्जन्यमान जो काही प्रदेश आहे त्यामध्ये वापरली जाते. परंतु कुठं फेअर लार्ज अमाऊंट ऑफ रेनफॉल इज रिसिव्ड, त्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो, परंतु शॉर्ट ड्युरेशनमध्ये म्हणजे कमी कालावधीमध्ये पाऊस जास्त पडतो. विथ इंटेन्स स्टॉर्म म्हणजे वादळ तयार होऊन कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडतो आणि त्या ठिकाणी रेनफॉल जे आहे ते कमी आहे. अशा वेगवेगळ्या कंडिशन आहेत. लो रेनफॉल झोन्स म्हणजे कमी पाऊस पडतो, परंतु कसा कमी पडतो? रेनफॉल जास्त पडणार आहे परंतु शॉर्ट ड्युरेशन म्हणजे कमी कालावधीमध्ये पाऊस जास्त होणार आहे, परंतु तो सरासरीमध्ये तो कमीच दिसणार आहे. अशा यामध्ये ही मेथड वापरली जाते. द कंट्रोल फार्मिंग इज युज्ड अलॉंग विथ इरोजन कंट्रोल मेजर्स. यासोबत कंट्रोल फार्मिंग सुद्धा अडॉप्ट केली जाते किंवा वापरली जाते. 2 or 4 row lister or planter is used for listing. लिस्टिंग साठी 2 or 4 लिस्टर किंवा प्लांटर वापरले जातात. विथ सम मॉडिफिकेशन्स इन फरो ओपनर्स. फरो ओपनर्स मध्ये काही मॉडिफिकेशन्स करून ते वापरले जातात आणि हे केलेलं मॉडिफिकेशन which look like mold board plow called as mold board lister. mold board plow जो आहे, mold board plow जो आहे नांगराचा एक प्रकार, त्यासारखं ते दिसतं, त्यामुळे त्याला नवीन नाव दिलेलं आहे which look as like. so this plow is called as mold board lister. त्याला काय म्हणलेलं आहे? मोल्ड बोर्ड लिस्टर. हे झालं लिस्टिंग जनरल माहिती. त्यानंतर लिस्टिंगची जनरल माहिती आपण बघितली आहे. त्याचे 2 प्रकार. पहिला आहे हार्ड ग्राउंड लिस्टिंग, दुसरा आहे लूज ग्राउंड लिस्टिंग. बघा आता हार्ड ग्राउंड लिस्टिंगची व्याख्या काय? when listing is done without plow called as hard listing. when listing is done without plow, लिस्टिंग कसं केलेलं आहे? विदाउट प्लाऊ, त्याला काय म्हणायचं? हार्ड ग्राउंड लिस्टिंग किंवा हार्ड लिस्टिंग. ज्यावेळेस पुढचा प्रकार येणार आहे लूज ग्राउंड लिस्टिंग. ती डेफिनेशन यापेक्षा थोडीफार वेगळी असणार. आफ्टर प्लॉविंग लिस्टिंग इज डन कॉल्ड एज लूज ग्राउंड लिस्टिंग. प्लॉविंग झाल्यानंतर जे काही लिस्टिंग केलेलं आहे त्याला म्हणायचं लूज ग्राउंड लिस्टिंग. त्यानंतर हार्ड ग्राउंड मध्ये आपण काय बघितलं? व्हेन लिस्टिंग इज डन विदाउट प्लाऊ. विदाउट प्लाऊ जे काही लिस्टिंग केलंय त्याला म्हणायचं हार्ड ग्राउंड लिस्टिंग. आणि आफ्टर प्लाविंग लिस्टिंग इज डन त्याला म्हणायचं लूज ग्राउंड लिस्टिंग. इथं हे लेक्चर नंबर 26 इफेक्ट ऑफ मल्चेस समाप्त होतं. यामध्ये आपण इफेक्ट्स ऑफ मल्चेस, त्यानंतर सॉइल लॉस फॉर्म्युला, त्यानंतर फॉस्टर जॉन्सन आणि मोल्डन प्युअर या सायंटिस्टने दिलेलं रिलेशन, इंटरव्हिल इरोजन आणि रिल इरोजनसाठी दिलेलं रिलेशन बघितलं. व्हर्टिकल मल्चिंग बघितलं, मिनिमम डिलेज बघितलं, मिनिमम डिलेजचे ऑब्जेक्टिव्स बघितले, कन्व्हेन्शनल डिलेज मधला फॉर्म्युला बघितला किंवा कन्व्हेन्शनल डिलेजची माहिती बघितली. SL इज इक्वल टू AC मायनस 0.5R हा फॉर्म्युला बघितला. लिस्टिंग बघितलं, लिस्टिंगचे 2 प्रकार बघितलेले आहेत. आणि इतर हे लेक्चर नंबर 26 लेक्चर नंबर 26 हे इथं समाप्त होतं.